फ्रेंड्स, 10th स्टँडर्डच्या मॅथ्स पार्ट 2 मधील पहिल्या चॅप्टरचं प्रॅक्टिस सेट 1.1 या व्हिडिओमध्ये आपण सुरू करत आहोत. पहिला क्वेश्चन आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स. बघा काय दिलेलं आहे, बेस ऑफ ए ट्रायंगल, एका ट्रायंगलचं बेस 9 दिलाय आणि त्याची हाईट दिली आहे 5, बरोबर. आणि दुसरा जो मोठा ट्रायंगल आहे, अनदर ट्रायंगल, त्याचं काय दिलेलं आहे, 10, बेस इज 10, म्हणजे बेस त्याचा 10 आहे आणि हाईट काय आहे, हाईट आहे 6. तर आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आपल्याला काय माहितीये की एरियाज ऑफ ट्रायंगल, सपोज याला नाव देऊयात आपण ए बी सी आणि हा ट्रायंगल होईल पी क्यू आर. जर आपण असं म्हटलं की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, इट इज डिपेंड अपॉन प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचं बेस आहे बी सी इंटू त्याची हाईट आपण डायरेक्ट इथे व्हॅल्यू घेऊयात. पहिल्या ट्रायंगलचं बेस आहे 10 इंटू हाईट आहे 6 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचं बेस आहे 9 आणि हाईट आहे 5. बघा मित्रांनो, मग इथे काय होईल, इथे होईल 10 इंटू 6 60 अपॉन 9 इंटू 5 45. याला आपण सिम्प्लिफाय केलं तर 15 4 60, 15 4 15 ने 60 ला भागल्यावर 4 आन्सर येईल आणि 15 ने 45 ला डिवाइड केल्यानंतर 3 आन्सर येईल. म्हणजे जो आपला डिझायर्ड रेशो आहे तो आहे 4:3. सेकंड क्वेश्चन आहे, इन फिगर 1.13 BC परपेंडिक्युलर AB, AD परपेंडिक्युलर AB. BC इज इक्वल टू 4. BC किती दिलेलं आहे तर 4 दिलंय आणि AD दिलेला आहे 8. तर आपल्याला फाइंड काय करायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला हे जे दोन ट्रायंगल दिसतात ABC आणि ADB, यांच्यामध्ये हा जो AB बेस जो आहे तर तो दोन्हीसाठी सेम आहे. जर बेस सेम असेल तर इफ बेस इज अ सेम or common for two triangle, then their proportion of area is equal to the proportion of height. हाईट वर डिपेंड आहे त्याचं प्रपोर्शन. तर या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB it is equal to रेशो ऑफ ABC चं हाईट काय आहे तर CB किंवा BC म्हणता येईल त्याला, BC अपॉन AD. AD is the height. याला रिझन काय देणार, कॉमन or same base. These two triangle having common base. त्यांचं बेस सेम आहे, त्यामुळं त्यांचं प्रपोर्शन, एरियाचं प्रपोर्शन डिपेंड आहे त्यांच्या हाईट वर, जी की वेगळी आहे. ओके, नेक्स्ट मग काय म्हणू शकतो आपण की BC ची व्हॅल्यू काय आहे, सिंपल 4 आणि AD ची व्हॅल्यू आहे 8. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 1/2. दिस विल बी द आवर आन्सर. थर्ड क्वेश्चन आहे, इन ऍडजॉइनिंग फिगर 1.14 सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ, सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR
if RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find out QT. याच्यामध्ये काय दिलंय, सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ, सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RP, दिस वन. म्हणजे ही एक हाईट झाली आहे. आणि दुसरं काय दिलंय, सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू PR, म्हणजे ही एक हाईट होईल. सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. इफ RQ इज 6 आणि PS दिलेला आहे ते पण 6 दिले. RQ ओके. PR is 12. PR is 12. Okay. Now triangle PQR हा जर आपण ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये जर आपण बेस जर घेतला आपण PR, जर बेस PR घेतला तर त्याची हाईट काय होईल मित्रांनो, त्याची हाईट होईल QT. ठीक आहे. आणि जर बेस QR घेतला तर हाईट होईल, तर हाईट काय होईल, तर PS. बरोबर. तर या ठिकाणी व्यवस्थित पहा, ट्रायंगल तर सेम आहे, ट्रायंगल PQR म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हटलं तर या केसमध्ये PR इंटू QT होईल फर्स्ट केसमध्ये, आणि ही आहे सेकंड केस बेस QR असताना. तर सेकंड केसमध्ये बेस आहे QR आणि हाईट आहे PS, बरोबर. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा आन्सर 1 येईल, बरोबर. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की PR इंटू QT अपॉन QR इंटू PS इज इक्वल टू 1. आता जर आपण व्हॅल्यू पुट केला पुढच्या स्टेपमध्ये, PR ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, PR ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. 12 इंटू QT काय दिलेलं आहे, QT फाइंड करायचं आपल्याला. QT ॲज इट इज लिहूयात. त्यानंतर QR किती दिलंय, किंवा RQ 6 दिले. त्याच्यानंतर PS दिलेला आहे का, PS सुद्धा 6 दिलेला आहे. मग इट इज इक्वल टू 1 असं म्हणता येईल. पुढे 12 QT इज इक्वल टू 6 इंटू 6 36 होईल, आणि 36 इकडे इंटू 1 झाल्यानंतर 12 QT इज इक्वल टू 36. त्याच्यानंतर QT इज इक्वल टू 36 अपॉन 12, म्हणजे 3 विल बी द आवर आन्सर. Fourth question, in adjoining figure AP perpendicular to BC, AD and BC are parallel. AD and BC ह्या parallel lines आहेत. Then find area of triangle ABC and BCD यांचा रेशो काढायचा. बघा, ज्या ठिकाणी आपल्याला पॅरलेल लाईन्स दिलेल्या आहेत, पॅरलेल लाईन्स म्हणजे काय, त्यांच्यामधलं डिस्टन्स सेम असतं. त्या दोन पॅरलेल लाईन मध्ये किती जरी आपण ट्रायंगल काढले, त्या सर्वांची हाईट काय असेल, सेम असेल, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला असं लिहायचंय की दिस ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन area of triangle BCD is depend on what? Depend on base, but it has a BC is a base of a ABC, triangle ABC, and BC is also base of triangle BCD. Why? Because these two triangles are triangles
between two parallel lines. Due to that, these have a equal height. मग रेशो काय येईल मित्रांनो? तर रेशो येईल 1:1. Area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. This will be our final answer. Fifth question, in adjoining figure, PQ perpendicular to BC and AD perpendicular to BC also. Then find following ratio. तर ट्रँगलच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. असे फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामधलं सब क्वेश्चन, ट्रँगल PQB आणि ट्रँगल PBC दिला. PQB, ट्रँगल PQB and PBC. Area of triangle PQB upon area of triangle PBC. आता याच्यामध्ये नीट पहा, PQB हा जो ट्रायंगल आहे, PQB हा जो ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे PBC. याच्यामध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतंय? तर याच्यामध्ये ही जी हाईट आहे PQ ही कॉमन आहे आणि बेस हा वेगळा आहे प्रत्येक वेळेस. बघा बेस काय आहे? PQB चा बेस आहे BQ अपॉन PBC चा बेस आहे BC. ओके, का बरं? याला कारण काय देणार? ट्रायंगल्स with equal heights. Therefore, the ratio of area of triangles is depend on their basis. Second one, area of triangle PBC upon area of triangle ABC. आता पीबीसी आताच बघितलं आपण आणि ABC याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला जो बेस आहे तो कॉमन दिसतोय, त्याच्यामुळे त्यांचं एरियाचं प्रपोर्शन इट इज इक्वल टू द प्रपोर्शन ऑफ हाईट. या ठिकाणी पीबीसी ची हाईट आहे PQ आणि PBC ची हाईट आहे PQ आणि ABC ची हाईट आहे AD. रिझन, triangles with common base, we can say here. त्यांचा बेस कॉमन आहे, कॉमन बेस. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. 1 2 3. Third question, area of triangle ABC to the area of triangle ADC. ABC म्हणजे असा मोठा ट्रायंगल आणि ADC याच्यामध्ये देखील हाईट कॉमन आहे, त्यामुळे बेसच्या रेशोच्या इक्वल असेल एरियाचा रेशो. आता ABC चा बेस काय आहे? ABC चा बेस आहे BC आणि ट्रायंगल ADC चा बेस आहे DC. रिझन काय? तर ट्रायंगल्स with same or equal heights. Fourth question, this one, area of triangle
ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता ADC हा एक ट्रायंगल आणि PQC ADC आणि PQC मध्ये काहीही कॉमन नाहीये मित्रांनो, त्यामुळे प्रोडक्ट ऑफ हाईट आणि बेस यांच्या रेशोच्या इक्वल त्यांच्या एरियाचा रेशो असेल. ADCचं बेस आहे DC आणि हाईट आहे AD, राईट. बेस आहे DC, हाईट आहे AD आणि PQC त्याचा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. हे दोन डिफरंट ट्रायंगल आहेत, त्यामुळं त्यांचा एरियाचा रेशो असतो त्यांच्या हाईट आणि बेसच्या प्रोडक्टच्या रेशो इतका. ओके तर मित्रांनो, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. असेच व्हिडिओ आपण घेऊन येऊयात पुढे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.